शेतकरी मित्रांनो, आज तारीख 19 जानेवारी 2026 आणि आज आपण पहिल्यांदाच आज समोर येऊन बोलतोय. खरं तर आज आपण दोन विषयावरती चर्चा करणार आहोत. एक म्हणजे काकडी. आपण जे आत्तापर्यंत काकडीचं नियोजन केलंय त्याबद्दल. आता काकडीचं नियोजन जे आपलं होतं ते आपण नोव्हेंबरमध्ये सांगितलं होतं. नोव्हेंबरमधील व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की काकडीचं नियोजन असं असेल. आणि आज आपण जिथपर्यंत आत्तापर्यंत पूर्ण झालेलं नियोजन आणि इथून पुढे जे उन्हाळी आपला हंगामातील टोमॅटो लागवडीचं नियोजन आहे, जे एप्रिल महिन्यातली तारीख आपली आहे, त्या तारखेचं नियोजन कसं असेल. बऱ्याच शेतकऱ्यांची कमेंट आली की त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. थोडासा टेम्परेचर जे असतं तर त्या उन्हाळी हंगामातील टोमॅटो लागवडीसाठी आपल्याला पूर्वनियोजन आणि जे चालूचं नियोजन जे असेल ते कसं करायचं त्याबद्दल आपण आता माहिती देणार आहोत. त्यापूर्वी आपण आता काकडीबद्दल बोलू. आता ही काकडी 24 जानेवारीची लागवड आहे, सॉरी 24 डिसेंबरची लागवड आहे. खरं तर ही लागवड आपली 10 डिसेंबरला होणार होती. म्हणजे आत्ता बऱ्यापैकी काकडी चालू झाली असती, परंतु काही कारणामुळे थोडीशी लेट झाली. ह्या काकडीचं जे बी आहे ते नर्सरीमध्ये 2 डिसेंबरला सॉईंग झालं होतं आणि ट्रेमध्ये पडलं होतं. म्हणजे आतापर्यंत जर बघितलं तर आपलं जवळपास 55 ते 60 दिवसाच्या आसपास आपलं हार्वेस्टिंगला याला वेळ घेऊ शकतो थंडीमुळं. आपल्या सुरुवातीचं नियोजन होतं की 55 दिवस कमीत कमी काकडी घेईल, परंतु थंडी थोडी जास्त वाढली आणि काही दिवस अजून पुढे हार्वेस्टिंगला गेली. तर आत्ता जर बघितलं तर पुढे ये बरं. आत्ता जर बघितलं तर आता काकडीची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक इंटोर नोडवरती इथे बघितलं तर झूम कर बरी आहे, इथे या इंटोर नोडवरती काकडी की परत लगेच इथं मादी कळी आहे, इथं झालं की इथं मादी कळी, इथं पाहू शकतो, इथंही निघते, अजून इथं निघली आहे, इथं निघती आहे, इथं निघली आहे. म्हणजे अगदी कुठलेही हे फुटवा जरी धरला आपण तर प्रत्येक इंटोर नोडवरती एक मादी कळी निघली आहे. ह्या पण वेलाच आपण पाहू, इथं सेम असंच आहे, इथे कळी आहे, इथे कळी आहे, इथे कळी आहे, इथे 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 प्रत्येक इंटर नोडवरती एक एक कळी आहे. आणि ही माहिती आपण नोव्हेंबरमधल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण क्रॉप कव्हर टाकतो आणि क्रॉप कव्हरवरती फायदा हाच होतो की मादी कळीचं प्रमाण जास्त वाढतं. आता जर आपण बघितलं तर मी काही ठिकाणी थोडेसे उघडे होते काकडीचे, तर तिथे मादी कळीचं प्रमाण कमी आणि नर कळीचं थोडंसं जास्त आहे. तर आता आपण दुसऱ्या व्हिडिओकडं वळू, दुसऱ्या विषयाकडं की जे आपलं टोमॅटोचं नियोजन आहे एप्रिल महिन्यातलं. तर त्याचं पूर्वनियोजन कसं करायचं आहे. आता आपली जी तारीख आहे ते की 10 जून ते 25 जुलै या टायमिंगला हार्वेस्टिंगला यायला पाहिजे. इथे कमीत कमी एक आपला अंदाज जरी धरला तरी आता अंदाज देताना एक लक्षात घ्या की प्रत्येक अंदाज आपले 100%च यशस्वी होतील असं नाही आहे. मात्र इथं एक थोडासा आपला अंदाज थोडा जुळता मिळता येऊ शकतो. असंच होईल असा कोणताही दावा मी करत नाही, मात्र इथं आपण एक अंदाज मांडतोय. मागच्या व्हिडिओला मला एक कमेंट आली की तुम्ही सांगितलं होतं 1200 रुपयाच्या आसपास जानेवारीत राहतील. आता थोडंसं आपण बघितलं तर इथं जानेवारीत कदाचित उच्चांकी थंडी राहील असा अंदाज होता. जर उच्चांकी थंडी राहिली असती तर जानेवारीत ते बाजारभाव झाले असते. आता बाजार थोडेसे उतरती काळा लागू आहे, आवक थोडीशी वाढती आहे, पण असू द्या. आता आपण वळूया जे पूर्वनियोजन आहे एप्रिल महिन्यातील लागवडींचं ते कसं असेल. तर बघा, कदाचित आपण 10 जूनची जी तारीख दिली आहे तिथं 20 मेला सुद्धा बाजारभाव वाढताना दिसू शकतात. या वर्षीचा उन्हाळा थोडासा गेल्या पेक्षा कडक राहील. मे महिन्यात गेल्या वर्षी एवढा पाऊस पडेल असा विषय नाही आहे, परंतु मे महिन्यात एंडिंगला एक पाऊस थोडासा पडू शकतो आणि जूनमध्ये सरासरी पाऊस पडू शकतो. त्यानंतर जुलै ऑगस्टमध्ये एक तूट निर्माण होऊ शकते पावसात. जुलै ऑगस्टमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी पडू शकतो, कदाचित ऑगस्टमध्ये मोठा खंड पडू शकतो असा अंदाज आपण बांधलेला आहे. आणि परतीचा जो पाऊस असतो सप्टेंबरमध्ये तो कदाचित सरासरीपेक्षा जास्त राहील असा अंदाज आपण मांडलेला आहे. हा अंदाज माझा नाही, हा अंदाज हवामान तज्ज्ञांचा आहे, जो मी त्याच्यावरतीच काम करतोय. आता आपला पुढचा अंदाज असा आहे की सप्टेंबर 2026 पासून एक मोठी तयारी करायची आहे. त्यासाठी आत्ता रानं मोकळी करून ठेवतोय मी. आणि सप्टेंबर 2026 ते अगदी मे 2027 पर्यंत एक बऱ्याच पिकांना मोठी संधी असेल लागवडीसाठी म्हणतोय मी. आणि जुलै 2027 पर्यंत एक चांगली संधी पिकांना बऱ्याच राहील असा एक अंदाज आहे आपला.
खरा अंदाज आपला 20 मेला ज्यावेळेस IMDचा शेवटचा अंदाज येतो, तिथून पुढे म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात आपला खरा अंदाज येईलच. तो नक्कीच तुम्हाला सांगेल मी. आत्ता जर बघितलं तर ह्या वर्षी कदाचित 40-42 डिग्रीपर्यंत टेम्परेचर असतं एप्रिल महिन्यात. तर त्यावेळेस नियोजन करताना आपल्याला सुरुवातीला रानाची मेहनत करायची, उभी आडवी नांगरट करायची. शक्य नसेल तर एक नांगरट कराच आणि किमान एक 40 ते 45 दिवस त्या रानाला विश्रांती द्या. नांगरटीनंतर आपलं जी ढेकळं येतात त्या ढेकळांचा जेवढा मॉइश्चर कमी होईल, जेवढी त्या मातीची वलावा कमी होईल, तेवढी त्या रानातली उपजाऊपणा वाढतो आणि बुरशीचं प्रमाण हे थोडंसं कमी होतं. जर तुमची काळी भारी जमीन असेल तर तिथं 1.5 ते 2 महिन्यापर्यंत तुम्ही विश्रांती दिली तरी पुरेसं राहील. हलकी जर मुरमाड रान असेल तर तुम्ही किमान एक 40-45 दिवसाची तिथं विश्रांती द्या रानाला. त्यानंतर आपण नांगरट झाल्यानंतर कल्टिवेटर किंवा रोटर तुमचं काय असेल ती मेहनत करून घ्या. त्यानंतर सरी काढा. सरी काढायची. सरी काढल्यानंतर जी मध्ये नाळ राहते, जो गॅप राहतो, त्या नाळीमध्ये तुमचं शेणखत भरा. मशरूमचं जे वेस्ट असतं मशरूम कंपनीतलं ते तुमच्या तिथं अवेलेबल असेल तर ते भरा आणि एक बेसल डोस भरा. शक्यतो त्या टायमिंगला, शक्यतो म्हणण्यापेक्षा कोंबड खत हे अजिबात टाकू नका टेम्परेचरला. आणि सल्फर गंधकचं प्रमाणही वापरू नका, पण सल्फेट खतं तुम्ही वापरू शकता. जसं पॉलिसल्फेट असेल, मॅग्नेशियम सल्फेट असेल, झिंक सल्फेट असेल, अशी खतं तुम्ही तिथं वापरू शकता सल्फरची कमतरता भरून काढण्यासाठी. आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण त्या बेडच्या नाळीमध्ये खत भराल त्यावेळेस पुन्हा त्याला रोटर मारायचा. रोटर मारून पुन्हा ती सरी काढायची. असं का करायचं की जी ढेकळं असते ते असे, हे मल्चिंग आहे आपला, तर हा मल्चिंग मातीला चिकटून आला पाहिजे. ह्यात कुठलीही गॅप नाही राहिला पाहिजे. जरी समजा सरी काढून झाल्यानंतर एक पुढं कुठं खड्डे असतील किंवा खड असतील, काडी कचरा असेल तर तो बाहेर काढा आणि सपाट करून घ्या मॅन्युअली. आणि माती आणि मल्चिंगमध्ये एक जास्त गॅप राहिला नाही पाहिजे असे नियोजन करा. जर तुमच्या माती आणि मल्चिंगमध्ये जर गॅप राहिला, समजा आता हा खडा आहे, हा इथे आपण ठेवला, तर ही थोडंसं गॅप राहिला आणि असा जर गॅप असेल तर ज्यावेळेस टेम्परेचर पडतं त्यावेळेस एक गॅस हीट तयार होते आतमध्ये आणि ती हीट तुमची ज्यावेळेस लागण होते त्यावेळेस ह्या हॉलातून बाहेर पडणार आहे, जिथं तुम्ही लागवड करणार आहे. ह्या हॉलातून बाहेर पडताना जे हीट आहे हे तुमच्या झाडाच्या बुडक्याला लागून तिथं एक पांढरा चट्टा पडन आणि झाड तिथं मरू शकतं. त्यानंतर पुढची प्रोसेस काय करायची की मल्चिंग हातरून झालं, बेसल डोस टाकून ड्रीप हातरून मल्चिंग हातरून झाल्यानंतर जे होल पाडणार आहे ते आपलं रेग्युलरपेक्षा थोडंसं मोठं पाडा, जेणे की जरी हीट तयार झाली, हीटचे गरम हवा वाफ जरी तयार झाली तरी आपल्या रोपाला झटका बसणार नाही. आणि शक्य असेल तर अजून याच्या पुढे अजून एखादं छोटंसं होल तुम्ही पाडलं तरी चालेल. आणि लागवडीच्या आधी किमान एक 8 दिवस पूर्ण बेड भिजवून घ्या, पूर्ण वलावा करा, म्हणजे मातीमधला जे हीट आहे, जो मातीच्या कणांमध्ये जी हीट असते ॲब्सॉर्ब केलेली ती निघून जाईल. आणि तसं झाल्यानंतर जे तुम्ही रोप लागवड करणार आहात, लागवडीच्या वेळेस कोणतीही घाई न करता जे लागवड आहे ते कंप्लीट ह्या हॉलाच्या सेंटरला आलं पाहिजे. तुमचं जर रोप मल्चिंगच्या कडेला आलं तर 100% तिथं ते झाडाचे मारण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि जर मध्ये आल्या, लेबरला सांगताना कोणतीही घाई करू नका, हळूच होऊ द्या लागवड. लागवडीचा टप्पा हा सर्वात महत्त्वाचा राहतो. तिथं तुमची लागवड जर व्यवस्थित झाली तर पुढचं नियोजन आपलं 100% यशस्वी होऊ शकतं. आता दुसरा एक त्यात मुद्दा असा आहे की ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस झाडाला सुरुवातीचे 2 पानं फुटतात. त्या 2 पानापर्यंत आपल्याला तिथं बुजवायचं आहे ते रोप. ज्यावेळेस आपण जे रोप घेतो त्याच्या एक 2 इंच वर सुरुवातीचे 2 पानं फुटलेले असतात. ते 2 पानं तिथपर्यंत का बुजवायचं, तर बघा आपल्याला जे मल्चिंग आहे त्यात उन्हाळ्यात त्याला ते होल भरायचं नसतं. जर तुम्ही ते होल भरलं तर जी आतमध्ये हीट तयार होती ती आतली आतच राहते आणि आतमध्ये जास्त, बाहेरच्यापेक्षा आतमध्ये जास्त टेम्परेचर तयार होतं त्यावेळेस. म्हणून आपल्याला ते होल म्हणजे गली भरून घ्यायचे नाही. उन्हाळ्यामध्ये शक्यतो त्या गोष्टी टाळा. आणि शेती एक अशी मित्रांनो असा व्यवसाय आहे की तिथं आपल्या कोणत्याही चुकीला माफी नाही. एक जरी चूक झाली तरी ती
फार मोठा लॉस करून देते आपल्याला. त्यामुळं तिथं प्रत्येक गोष्ट एक काळजीपूर्वक करा. ज्यावेळेस आपण लागवड करू त्यावेळेस सेंटरला होल आलं पाहिजे. जे होल आहे ते थोडंसं मोठं घ्या, शक्य असेल तर समोर एक छोटंसं होल घ्या की तिथून एअर पास होईल. बेड अगोदर भिजवून घ्या, एक आठवडाभर आधी पूर्ण गारा करा. पाणी जेमतेम ठेवा, पाणी कमी करू नका उन्हाळ्यात. ड्रिंचिंगचं व औषधाचं व्यवस्थापन नेहमी करत राहा. आता खरं तर आपला व्हिडिओ फार मोठा होतो, इथंच थांबवूया. बाकीची जी माहिती आहे ती आपण पुढच्या व्हिडिओत सांगण्याचा प्रयत्न करू.